आज बनवत आहे आपण केळ्यापासून बर्फी। तर यासाठी मी 3 केळी घेतली। कढईमध्ये तूप गरम केलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचे पीठ टाकूया। गव्हाचं पीठ टाकून आपण त्याला मस्तपैकी असं भाजून घेऊया। त्याला सतत हलवून घ्यायचं आहे। पहा पिठाचा पण कलर चेंज होत आहे। चांगला लालसर होईपर्यंत सतत हलवून घ्यायचं आहे। हे पीठ भाजण्यासाठी साधारण 10 मिनिटं लागतं। यानंतर आपण जर तुम्ही 1 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्यामध्ये पाव वाटी रवा टाकून घ्यावा। त्यामध्ये चांगली क्रंची वडी बनते। मी रवा ॲड करून अजूनही भाजत आहे हे मिश्रण। यामध्ये 2 चमचे अजून साजूक तूप ॲड करते। मी अजून 2-3 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकू शकता। इथे मी आता 1 वाटी गुळाचा पाक करायला घेतलेला आहे। गरा भाजत आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक ही रेडी तयार करतोय दुसऱ्या गॅसवरती। आपलं पीठ हे रवा आणि गव्हाचे पीठ ही लालसर झालेलं आहे। रेडी आहे ते बनाना प्युरी रेडी आहे। मी आता यामध्ये ॲड करते बनाना प्युरी। बनाना प्युरी ॲड केल्यानंतर आता आपण गुळाचा पाक टाकून घेऊया आणि तो ॲड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया। हे गॅस कमी फ्लेममध्येच हलवून घ्यायचं आहे। अजून थोडं घट्ट झालं की आपण ह्याच्या वड्या काढून घेऊयात। पर्यंत ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। पसरून घेऊया। पहा इथे ताटात आता हे गेलेलं आहे। आता वड्या पाडून घेऊया। आपण घेतलेलं आहे। शिवांशला जायचं आहे खाली। शिवांश कसा मागे लागलाय पहा। गणपती बाप्पाची आरती होणार आहे आता आणि हा आमचा प्रसाद रेडी आहे बनाना बर्फी। आता आम्ही वड्या पाडतोय। तर आपली आता अशी ही रेडी आहे बनाना बर्फी। तर गणपतीच्या प्रसादासाठी आपली बनाना बर्फी रेडी आहे आणि आता वेळ झालेली आहे आरतीची। आपण आरती झाल्यानंतर हा प्रसाद वाटून घेऊया। तुम्ही बनवू शकता अशी साधी सोपी बनाना बर्फी।